नमस्कार, मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव. आपण पाहतो 6 ऑक्टोबर रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम मान्सूनच्या परतीच्या प्रवासाबद्दल जर विचार केला तर गुजरात दक्षिण संपूर्ण राज्य, याचबरोबर राजस्थान, पंजाब, हरियाणा तसेच उत्तर प्रदेशचा पश्चिमेल भाग असेल, याचबरोबर मध्य प्रदेशचा पश्चिम भाग आणि उत्तरेकडील भाग, याचबरोबर राज्याचा उत्तरेकडील भाग म्हणजे धुळेचा उत्तरेकडील भाग आणि नंदुरबार जिल्हा, या भागामध्ये मान्सूनने आज माघारी केली आहे. शक्यतो दरवर्षी जर विचार केला तर मान्सून हा 5 ऑक्टोबरला खानदेशचा संपूर्ण विभाग व्यापला असतो. याचबरोबर 10 ऑक्टोबरला राज्यातून 10 ते 12 ऑक्टोबरला राज्यातून मान्सून हा पूर्णपणे जात असतो. मात्र एक दिवसाचा या ठिकाणी आपल्याला डिले झालेला पाहायला मिळत आहे. येणाऱ्या 24 तासामध्येही याच्यामध्ये अजून वाढ होईल. याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये जे कमी दाब क्षेत्र तयार होतं, या कमी दाब क्षेत्रामुळे पूर्वोत्तर राज्य असतील या भागामध्ये ही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच येणाऱ्या 10 दिवसानंतर म्हणजेच 15 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबरला अरबी समुद्रामध्ये एक चक्रगार वाऱ्यांची स्थिती तयार होणार आहे. कमी दाब क्षेत्र तयार शक्यता आहे. त्या ठिकाणी सायक्लोनिक स्टॉर्म बनण्याची दाट शक्यता आहे. मात्र हा जो सायक्लोनिक स्टॉर्म तयार झाल्यानंतर याचा जो फोरकास्ट असेल तो भारताकडे नसेल, मात्र तो असेल तो पश्चिमी साईडला जाईल, म्हणजे मस्कट, ओमान या भागाला जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र हा लॉंग टर्म फोरकास्ट आहे, त्यामुळे याच्यामध्ये चेंजेस होण्याचीही शक्यता आहे. याचबरोबर वाऱ्याची दिशा जर पाहिली, वाऱ्याची दिशाही आता पूर्वेकडून पश्चिमेकडे येत आहे. त्यामुळे घाटमाथ्याचा भाग असेल, सांगली, कोल्हापूर, सातारा, याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये येणाऱ्या 24 तासामध्ये विजेच्या कडकडासहित काही भागामध्ये मुसळधार, काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या 24 तासाच्या पावसाचा विचार केला, सर्वप्रथम आपण पश्चिम महाराष्ट्रातून जर पाहिलं, पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर, संगमनेर तसं अकोला या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा असेल. या भागामध्ये ड्राय वेदर राहणार आहे. उन्हाचा त्रास त्या ठिकाणी नागरिकांना होण्याची शक्यता आहे. याचबरोबर पुण्याचा विचार केला तर मुळशी, खेड, पुणे शहर असेल, अंबेजोगाई असेल, जुन्नर असेल व लोणावळा, खंडाळा या भागामध्ये विजेच्या कडकडासहित 1 ते 2 ठिकाणी हलक्या मध्यम सरी पाहायला मिळू शकतात. उर्वरित संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर तसेच शिरूर हा जो भाग असेल या भागामध्ये ही ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर सातारा जिल्ह्याचा विचार केला तर वाई व महाबळेश्वर तसेच खंडाळा, जावळी या भागामध्ये 1 ते 2 ठिकाणी आपल्याला लाईट रेन सहित थंडरस्टॉर्म पडण्याची दाट शक्यता आहे. तसेच खटाव, मानचा काही भाग असेल, कोरेगाव या तसेच पाटण आणि कराड या भागामध्येही हलक्या मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. सांगली जिल्ह्याचा विचार जर केला तर सांगली जिल्ह्याचा मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, पोलूस, याचबरोबर कडेगाव आणि खानापूर व विटा काही या भागामध्येही आपल्याला विजेच्या कडकडासहित 1 ते 2 ठिकाणी हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच जत आणि कवठेमहांकाळ या भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं. तसेच वाळवामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. याचबरोबर शिराळाचा विचार केला, शिराळामध्येही जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर कोल्हापूरचा संपूर्ण भाग जो घाटमाथ्याचा भाग असेल, आजरा, चंदगड, बुदरगड तसेच राधानगरी आणि बावडा या भागामध्येही जोरदार, काही भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस आपला येणाऱ्या 24 तासामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे. याचबरोबर हातकणंगले असेल, गारगोटी तसेच शिरोळ या भागामध्येही आपल्याला हलक्या मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता. कोकणाचा जर विचार केला तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जो दक्षिण भाग असेल या भागामध्येही लाईटनिंग थंडरस्टॉर्मसह 1 ते 2 ठिकाणी हलक्या मध्यम सरी पाहायला मिळू शकतात. याचबरोबर रायगडचा जर विचार केला, रायगडचा दक्षिण भाग असेल, माणसा, तलाव, रोहा, अलिबाग या भागामध्येही हलक्या सरी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये मात्र शक्यता पावसाची अजिबात नाही. 1 ते 2 ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं, मात्र पावसाची शक्यता मुंबईत अजिबात नाही. या ठिकाणी गरमीचा त्रास मात्र आता नागरिकांना होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार केला तर नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, बीडचा बहुतांश भाग असेल या भागामध्ये शक्यतो कोण ड्राय वेदर राहणार आहे. मात्र जर स्थानिक ढग निर्माण झाले तर मात्र 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर कुलाबा, कन्नड या 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो. याचबरोबर बीडचा पाटोदा, बीड आणि शिरूर या ठिकाणी 1 ते 2 ठिकाणीही आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. मात्र त्या ठिकाणी स्थानिक ढग निर्माण झाले तर, अन्यथा मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. याचबरोबर लातूर संपूर्ण जिल्हा, धाराशिव संपूर्ण जिल्हा या भागामध्ये मात्र आपल्याला 1 ते 2 ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या 24 तासाने पाहायला मिळणार आहे. आपण विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भातील संपूर्ण विभागामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया संपूर्ण विभागामध्ये पावसाची शक्यता अजिबात नाही आहे. मात्र जर स्थानिक ढग निर्माण झाले तरच कदाचित हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला 1 ते 2 ठिकाणी पाहायला मिळू शकतो, अन्यथा मात्र पावसाची शक्यता विदर्भात अजिबात नाही आहे. हे होतं उद्याचं हवामान अपडेट. जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा, बेल नक्की क्लिक करा. धन्यवाद.